Wellness Bioscience, everything for sustainable farming. शेतकरी मित्रांनो नमस्कार. वेलनेस बायोसायन्सच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रभरातील सीताफळ किंवा डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचे अनुभव आणि त्यांना वेलनेस बायोसायन्सच्या प्रोडक्टचा कशा पद्धतीने उपयोग झाला, कशा पद्धतीने फायदा झाला याबद्दल आपण त्यांचे अनुभव ऐकत असतो आणि ते यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. प्रोडक्टचा झालेला फायदा या सोबतच त्यांनी त्या बागेचं नियोजन कशा पद्धतीने केलं या सर्व बाबी आपण त्यांच्याकडून जाणून घेत असतो, जेणेकरून महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हावा. अशाच पद्धतीने योग्य नियोजनाचा कसा फायदा होऊ शकतो आणि कशा पद्धतीने वेळोवेळी जर योग्य वेळी योग्य स्प्रे गेले, योग्य वेळी योग्य खत गेले आणि पद्धतशीर जर नियोजन झाले तर त्याचा उत्पादनामध्ये कशा पद्धतीने फायदा होऊ शकतो याबाबतच आज आपण ऐकून घेण्यासाठी माही जळगाव, कर्जत तालुक्यातील अहमदनगर जिल्ह्यातील वैभव बाळासाहेब खेडकर यांच्या सीताफळाच्या बागेमध्ये आलेलो आहोत. 7 वर्षापासून सीताफळाची शेती करत असताना त्यांना कशा पद्धतीने अडचणींचा सामना करावा लागला आणि 2 वर्षापासून आणि ह्या वर्षी वेलनेस बायोसायन्सच्या प्रोडक्ट विषयी त्यांना माहिती मिळाल्यानंतर कशा पद्धतीने त्यांनी याचे समस्यांचे निराकरण केले आणि कशा पद्धतीने ते आज आपल्या समोर एक यशस्वी सीताफळ उत्पादक शेतकरी म्हणून उभे आहेत याबद्दलची माहिती आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार, तुमचे वेलनेस बायोसायन्स मध्ये स्वागत आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आपण तुमचं नाव, तुमचा पत्ता तर सांगितलाच आहे. मला इथून पुढे सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हे जाणून घ्यायची इच्छा आहे की तुम्ही कशा पद्धतीने आजपर्यंत या सीताफळ बागेचे नियोजन केले आणि तुम्हाला कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागला. नमस्कार शेतकरी बंधूंनो, माझं नाव वैभव बाळासाहेब खेडकर, राहणार माही जळगाव, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर. मी माझ्याकडे 7 वर्षापासून NMK गोल्डन सीताफळाची बाग आहे. गेल्या वर्षीपासून वेलनेस बायो प्रोडक्टचे मी प्रोडक्ट वापरतो. तर रेस्ट पिरियडला मी डॉक्टर मॅच्युरिटी हा जानेवारीमध्ये प्रोडक्ट घेतला, वापरला. सुदर्शन भिंगारे सरांची कॉन्टॅक्ट झाला नेटवरती सर्च करून. भिंगारे सरांशी कॉन्टॅक्ट झाल्याच्या नंतर भिंगारे सरांनी खूप उत्कृष्ट मार्गदर्शन केलं. प्लॉटला व्हिजिट दिली. व्हिजिट दिल्याच्या नंतर त्यांनी रेस्ट पिरियडचं नियोजन दिलं मला. दिल्याच्या नंतर डॉक्टर सर ते म्हटले, सर डॉक्टर मॅच्युरिटी हे रेस्ट पिरियडमध्ये आपल्याला काडीची गर्भधारणा करण्यासाठी उत्तम आपलं वेलनेस बायोसायन्सचं एक प्रोडक्ट आहे. मी 24 जानेवारी पहिला स्प्रे घेतला हार्वेस्टिंग झाल्याच्या नंतर 10 दिवसांनी म्हणजेच 25 जानेवारीला दुसरा स्प्रे घेतला. तर सीताफळाच्या बागा साधारणतः आपण बघतो की मे जूनच्या सुमारास धरल्या जातात आणि तुम्ही जानेवारी पासूनच ह्या बागेचं म्हणजे रेस्ट पिरियड पासूनच नियोजन करण्यामागचं कारण काय होतं? रेस्ट पिरियड मध्ये बागेचं नियोजन करणं फार महत्वाचं आहे. जे 50% काम आहे ते रेस्ट पिरियड मध्ये झालं पाहिजे. काय होतं, हार्वेस्टिंग झाल्याच्या नंतर बऱ्याचशा शेतकऱ्यांचा असा गैरसमज आहे बागेचं पाणी बंद करणं किंवा आता बागेत जाणं योग्य नाही, आता संपलं आपलं काम, जूनच्या नंतर छाटणी झाल्याच्या नंतर पुन्हा पाहूया. हे शेतकऱ्यांनी कृपया, शेतकरी बंधूंनी हे कुठल्याही प्रकारचं असं करू नये. कारण मी रेस्ट पिरियड मध्ये सुदर्शन भिंगारे सरांनी मला जे दिलं, जे ट्रिक्स दिल्या, त्याचं आउटपुट मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवणार आहे माझ्या बाजूला. कारण रेस्ट पिरियड मध्ये एक ठराविक कालावधीपर्यंत आपण जे स्प्रे घेणार आहे किंवा जे बुरशीनाशक आहे किंवा मलीबर्ग हा मेन रोग आहे, म्हणजे सगळ्यात महत्वाचा रोग आहे, तो खाली जमिनीत राहतो आणि त्याचं नियोजन हा रेस्ट पिरियड मध्ये केलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रेस्ट पिरियडला डॉक्टर मॅच्युरिटी घेतलेलं. डॉक्टर मॅच्युरिटी हे वेलनेस बायोसायन्सचं एकमेव प्रोडक्ट असं आहे की काडीची गर्भधारणा करतं चांगल्या पद्धतीने. आणि रेस्ट पिरियडला शेणखत असेल, आपण जे छाटणीचं नियोजन नंतर राहते, पण शेणखत असेल किंवा बाकीचं काय जे करायचं ते रेस्ट पिरियडला. पण शेतकरी बंधूंना एक सांगू शकतो, आपल्या जमिनीची प्रतवारी यानुसार बागेस डिसेंबर जानेवारीत आपलं हार्वेस्टिंग होते. तर पाणी बंद न करता काही काम आहेत रेस्ट पिरियड मध्ये, ते निम्मे काम आहेत ना रेस्ट पिरियड मध्ये करून घ्यावे. हेच माझे शेतकरी बांधवांना विनंती आहे. डॉक्टर मॅच्युरिटी व्यतिरिक्त तुम्ही रेस्ट पिरियड मध्ये आणखीन काही नियोजन केलं? सर मी डॉक्टर मॅच्युरिटीच्या नंतर प्रत्येक झाडाला दोन्ही बाजूंनी
15 आणि 15 असे 30 किलो शेणखताचं नियोजन केलं होतं प्रत्येक झाडा प्रत्येक झाडामध्ये. म्हणजे प्रत्येकी झाडे 30 किलो शेणखत मी घातलेलं होतं झाडाला. आणि नंतर मग ते झाल्याच्या नंतर आंतरमशागत काही कुठल्याही प्रकारची केलेली नव्हती. शेणखत घातल्यानंतर तुम्ही बागतानावर सोडून बागतानावरती सोडली. तर साधारणतः मी जानेवारी आणि फेब्रुवारी म्हणजे माझी जमिनीची प्रत पाहता, माझी जमीन मुरमाड आहे, माझी जमिनीची प्रत पाहता मी जानेवारी फेब्रुवारी अखेरीपर्यंत म्हणजे मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत एक 8 दिवसाच्या अंतराने 2 तास 3 तास असं फक्त जास्त शॉक बसू नये झाडांना, ह्या हिशोबाने मी पाण्याचं नियोजन केलेलं. ठीक आहे. तर तुम्ही वेलसेटचे 2 स्प्रे घेतले. या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप जास्त प्रमाणात पाऊस पडतोय आणि साधारणतः मध्ये जर तुम्ही जो मला काळ सांगितला तर त्या जुलैचा जो पिरियड होता, जुलै आणि ऑगस्टचे काही 15 दिवस, ह्या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये खूप जास्त पाऊस झाला आणि ह्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांना ड्रॉपिंगची समस्या उद्भवली. अनेक शेतकऱ्यांच्या मला कॉलही आले होते. त्या तशी समस्या तुम्हाला काही उद्भवली होती? सर, मला 1 महिना सूर्यप्रकाश नव्हता आणि पाऊस जोराचा नव्हता पण थोडा थोडा चालू होता. त्याच्यामुळं मला अडचण एवढी आली की स्प्रे घेता आला. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा झाला 1 तास किंवा 2 तास कमीत कमी स्प्रेच्या नंतर 1-2 तास तरी कमीत कमी वेळ घाटावा, पण कंटिन्यू चालू असल्यामुळे तो मला प्रॉब्लेम आला होता. पण वेलसेटचे ज्यावेळेस मी स्प्रे घेतले, पहिला स्प्रे घेतला ड्रॉपिंग कमी झालं आणि दुसऱ्या स्प्रे घेतल्याच्या नंतर 100% ड्रॉपिंग कमी. म्हणजे तुम्हाला अनेक शेतकरी आम्हाला असेही भेटलेत ड्रॉपिंगची समस्या उद्भवणारे आणि अनेक शेतकरी असेही भेटलेत की वेलसेटच्या वापरामुळे त्यांना ड्रॉपिंगची म्हणजे समस्या जाणवली नाही. ठीक. तर त्या पद्धतीचं म्हणजे वेलसेट वापरल्यानंतर सेटिंग व्यवस्थित झाल्यानंतर पुढील नियोजन तुम्ही कशा प्रकारे केले? पुढचं नियोजन मी 100 ग्राम माझं फळ झाल्याच्या नंतर वेलनेस बायो प्रोडक्टचं सीताफळ स्पेशल म्हणून एक प्रोडक्ट आहे. बरोबर. तर सरांशी कॉन्टॅक्ट करून वेळोवेळी कॉन्टॅक्ट करून मी तो प्रोडक्ट घेतलेला आहे. तर खेडकर साहेब, आता मुलाखतीच्या शेवटाकडे येताना मला सीताफळ स्पेशल याबद्दल तुम्ही बोलत होता आणि साईज हा खूप महत्वाचा आहे याच्यामध्ये फॅक्टर असतो सीताफळामध्ये, कारण योग्य भाव हा तेव्हाच मिळेल ज्यावेळेस तुमच्या सीताफळाची साईज ही चांगल्या प्रकारची असते. तर त्या साईज साठी तुम्ही काय कार्य केलं याबद्दल? सर, मी वेलनेस बायो प्रोडक्टचं सीताफळ स्पेशल हे प्रोडक्ट वापरला. मी गेल्या वर्षी 1 ड्रम वापरलेला होता. त्याचे मला क्वालिटी आणि साईज भेटली. बाजारात अशा भरपूर कंपन्या आहेत, त्याच्यामुळं शेतकरी बांधव हे कन्फ्यूज होतात. पण 100% ऑर्गॅनिक आहे ना, हे स्पेशल हे सीताफळावरतीच काम करत आहे आणि मला 2 वर्षापासून 100% रिझल्ट आला. शेतकऱ्यांनी ह्याच्यावरती 100% विश्वास ठेवा. तुम्ही सीताफळ स्पेशलचे आतापर्यंत तुम्ही किती डोस दिले? मी सीताफळ स्पेशलचे 2 डोस दिले. 29 ऑगस्टला पहिला दिला 100 फळांची 100 ग्राम साईज झाल्यानंतर. आता 12 सप्टेंबरला कालच्या दुसरा डोस दिला आणि अजून एक 8-4 दिवसांनी 3रा डोस घ्यायचा त्याचा. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण अहमदनगर जिल्ह्यातील वैभव बाळासाहेब खेडकर यांच्या सीताफळ शेतीच्या प्लॉटमध्ये आपण आलो, त्यांचा अनुभव ऐकून घेतला. तर यातून मला म्हणजे अनेक शेतकरी स्वतःच्या पद्धतीने स्वतःला हवं तसं त्यांना यातून काय बोध घ्यायचा तो घेतीलच. मला स्वतःला एक अनुभव यातून असा आला या प्लॉटमधून की योग्य वेळीच त्यांनी योग्य नियोजन केलं. म्हणजे अक्षरशः त्यांनी तेव्हा त्यांचं ज्यावेळेस आम्ही बघितलं तर कागदावर अगदी तारखांसहित त्यांनी लिहिलेलं होतं की कोणत्या तारखेला त्यांनी कोणत्या पद्धतीचा आणि कधी डोस दिले आणि छोटं छोटं सूक्ष्म नियोजन मला या प्लॉटमध्ये दिसून आलं. जसं क्लिनिंग असो किंवा म्हणजे पहिल्या स्टेज पासून जर बघायचं जर झालं तर त्यांनी रेस्ट पिरियड मधलं नियोजन केलं. अनेक शेतकरी रेस्ट पिरियड मध्ये नियोजन करत नाही, हार्वेस्टिंग नंतर बागा सोडून देतात. मागील एका व्हिडिओमध्ये मी याबद्दल बोललो होतो आणि स्वतः प्रत्यक्षात शेतकऱ्यांकडून ऐकायला मिळाल्यानंतर तर याचं महत्व अजूनच अधोरेखित होतं की रेस्ट पिरियड मधलं नियोजन हे खूप महत्वाचं असतं. तरच तुम्ही हार्वेस्टिंगच्या वेळेस जो काही तुम्हाला अपेक्षित उत्पादन असतं ते मिळू शकतं. आपण खेडकर साहेबांनी केलेलं रेस्ट पिरियड मधलं नियोजन बघितलं. त्यानंतर त्यांनी कशा पद्धतीने केली ते त्यांनी आपल्याला प्रत्यक्षात दाखवूनही दिली आणि अनेक व्हिडिओमधून आम्ही हेही सांगितलं होतं की कटिंग ही किती महत्वाची गोष्ट असते सीताफळाच्या योग्य उत्पादनासाठी.
त्यानंतर त्यांनी वेलसेटचे कशा पद्धतीने स्प्रे घेतले त्याबद्दलही त्यांनी माहिती दिली. आणि ह्या वर्षी अक्षरशः म्हणजे अत्यंत जास्त पाऊस असताना, जो की आपल्याला नको असतो इतका पाऊस असताना सुद्धा त्यांना ड्रॉपिंगची समस्या उद्भवली नाही. मागील 1-2 व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला कशा पद्धतीने वेलसेटचा स्प्रे घेतल्यानंतर अक्षरशः पाऊस चालू असताना सुद्धा त्यांनी आपण प्लॉटमध्ये गेलो आणि व्हिडिओ बघितला होता, काढला होता की ड्रॉपिंगची समस्या काही शेतकऱ्यांना जाणवली नाही. आणि हे फक्त वेलसेटचंच उदाहरण आहे. त्यानंतर आपण बघितलं की आता सध्याच्या घडीला हार्वेस्टिंग चालू झालेली आहे. अनेक शेतकरी हार्वेस्टिंगच्या स्टेजमध्ये आहेत. तर अनेक आता म्हणजे सध्याची स्टेज जर बघितली तर अनेक आता हार्वेस्टिंगची स्टेज आलेली आहे. अनेक बागा आता हार्वेस्टिंग चालू आहे. काहींची हार्वेस्टिंग आता येणाऱ्या काळामध्ये होईल. तर सध्याच्या घडीला आत्ता जो प्रॉब्लेम पाहायला मिळतोय तो म्हणजे सीताफळाची साईज होणं. कारण काही ठिकाणी जास्त सेटिंग झाल्यामुळे व्यवस्थित न्यूट्रिशन त्या फळाला मिळत नाहीये आणि त्या फळाला व्यवस्थित न्यूट्रिशन जर मिळालं नाही तर त्याची साईजही वाढणार नाही. त्याच्यामुळे ही साईजच्या समस्येसाठी वेलनेस बायोसायन्सचा आपण ड्रिप पीके सीताफळ स्पेशली प्रोडक्ट आणलेला आहे. अशा पद्धतीने आपण वैभव खेडकर यांची आपण एक सीताफळ बागेचं नियोजनाची एक स्टोरी आज आपण ऐकली. यातून अनेक शेतकऱ्यांना मला हेच सांगायचं आहे, महाराष्ट्रातील सीताफळ उत्पादक शेतकरी असतील किंवा इतर फळ उत्पादक शेतकरी असतील, आज फळबागांकडे जाण्याचा, फळबागा धरण्याचा कल वाढलेला दिसतोय. आणि जेवढं जास्त फळबागांचं डायव्हर्सिफिकेशन होईल, मग ते सीताफळ असो, आंबा असो, डाळिंब असो, केळी असो, इतर कोणतेही फळ असो, पेरू असो, जेवढं जास्त डायव्हर्सिफिकेशन होईल तेवढं जास्त शेतकऱ्यांना भाव मिळण्यास मदत होईल. आणि अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करावं. आता म्हणजे खेडकर साहेबांबद्दल सांगायचं झालं तर ते एक सरकारी नोकरदार आहेत, सरकारी कर्मचारी आहेत आणि नोकरी सांभाळूनही ते कशा योग्य पद्धतीने त्यांनी या सीताफळ बागेचं नियोजन केलं, यातून तुम्ही काय बोध घ्यायचा तो नक्कीच घेऊ शकतात. खेडकर साहेब, तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद आणि अपेक्षा करतो की तुमच्या सीताफळाला योग्य भाव. थँक्यू. शेतकरी बंधूंनो, सीताफळ पिकाच्या भरघोस सेटिंगसाठीचं एकच नाव म्हणजे वेलनेसचं वेलसेट. तसेच झालेली सेटिंग फुगवण्यासाठीचा दर्जेदार उपाय म्हणजे वेलनेसचंच ड्रीप पीके सीताफळ स्पेशल. लक्षात ठेवा, वेलनेसचं वेलसेट आणि सीताफळ स्पेशल म्हणजे सीताफळ पिकाच्या भरघोस उत्पन्नाची हमी. अधिक संपर्क वेलनेस बायोसायन्स 7756 004033. आमचा दुसरा क्रमांक 8793 21 4756. एक वेळ अवश्य संपर्क करा.